नमस्कार. मी लाईनमन. सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी आपल्या घरात वीज पोहोचविणारा प्रकाशदूत. पण असं प्रकाशदूत, वीज देणारा असं कुणी सहसा आम्हाला म्हणत नाही. कारण आम्ही अदृश्य असणाऱ्या विजेसोबत काम करतो. तीच वीज जी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश आणते. खरं म्हटलं तर ती कमनशिबीच आहे. तिच्या वाट्याला नेहमी गौणत्व झालेलं. आता बघा ना, दिवाळीला किंवा शुभकार्याप्रसंगी घरावर विजेच्या मदतीने केलेली रोषणाई घर अगदी लख्ख प्रकाशमय करून टाकते. त्या रोषणाईकडे बघितल्यास बघणाऱ्यांचे डोळेही दिपतील. पण या प्रसंगात सर्व महत्त्व ती लाइटिंग घेऊन जाते. विजेला कुठं त्यात महत्त्व दिलं जातं? खरं पाहिलं तर विजेअभावी ती रोषणाई म्हणजे निर्जीव आणि निस्तेज. अशीच दूरचित्रवाहिनीवर एकदा जाहिरात बघितली होती. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी. पण नुसतं फिनोलेक्सनं पाणी जमिनीतून वर आलं का हो? ज्या मोटारीच्या सहाय्याने भूगर्भातून पाणी वर काढलं, त्या मोटारीला असणारी विजेची जोड येथे देखील दुर्लक्षितच. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. उन्हाळ्यात एसी कूलरची थंडगार हवा मनाला सुखावते. फ्रीज मधील गार पाणी तृष्णा भागवते. पण या गोष्टींना वीज नसेल तर काय होईल? पंखा, टीव्ही, मोबाईल, गीझर, वॉशिंग मशीन हे सगळंच्या सगळं विजेच्या भरोशावर चालतं. तरीही वीज आणि तिचे सेवेकरी नेहमी उपेक्षितच. खरं पाहिलं तर विजेअभावी केवळ उपकरणेच नव्हे तर आयुष्य सुद्धा अंधकारमय आहे. विजेअभावी जीवन कसले, जणू हे जग सारे हिरमुसले. आपल्या याच उपेक्षिततेमुळे विजेचं बिल भरण्याबाबत देखील लोकांमध्ये उदासीनता दिसून येते. सर्व गोष्टींना प्राधान्य देणारे आपण विजेचं बिल भरण्याला मात्र गौणत्व देतो. वीज ही अत्यावश्यक सेवेत मोडली जाते, पण विजेचं बिल भरणे मात्र आम्हाला आवश्यक सुद्धा वाटत नाही. हीच मोठी विसंगती आणि आमची खंत आहे. वीज बंद असली की शेकडो फोन लावून आम्हाला त्रस्त करणारे आपण, जेव्हा हाच लाईनमन आपल्याला थकीत वीज बिल भरण्यासाठी वारंवार विचारणा करतो, हात जोडतो, तेव्हा भरतोय ना, एवढं काय अर्जंट आहे म्हणून टाळणारेही आपणच. आपल्या दारात उजेड राहावा म्हणून रात्रंदिवस यात फरक न करणारे, ऊन वारा पाऊस याची काळजी न करता, अगदी टाळेबंदीच्या काळात जेव्हा इतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत होते, तेव्हा देखील वीज सेवा अखंडित राहावी म्हणून जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धडपडणारे आम्ही वीज सेवक नेहमी उपेक्षितच राहिलो. आपल्याला दवाखान्याचं महत्त्व कळलं. त्यातील ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर या सर्वांचं महत्त्व कळलं. एवढंच काय, त्या दवाखान्यात काम करणारे नर्स, डॉक्टर यांचं देखील महत्त्व कळलं. पण ज्या विजेच्या भरोशावरती दवाखाने, व्हेंटिलेटर किंवा इतर उपकरणे चालतात, त्या विजेला आणि ती वीज सेवा दवाखान्यात असो किंवा ऑक्सिजन प्लांटवर 24 तास अखंडित राहावी म्हणून राबणाऱ्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचं, लाईनमनचं महत्त्व आपल्याला कधी कळलंच नाही. काल परवा माझ्या मित्राच्या घरी बसलो होतो, तेव्हा त्याची लहान मुलगी बाहेरून धावत घरात आली आणि तिच्या वडिलांना सांगू लागली, बाबा बाबा लाईन कट करणारे अंकल आले. येथे सुद्धा आमच्या वाट्याला उपेक्षाच. ती लहान मुलगी सुद्धा लाईन देणारे अंकल न म्हणता लाईन कट करणारे अंकल म्हणते, तेव्हा ही ओळख आम्हाला अत्यंत क्लेशदायी ठरते. महावितरणाच्या शिपायापासून तर उच्च पदस्थ अधिकाऱ्यापर्यंत कुणालाही कुठल्याही वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावा असे कधीच वाटत नाही. उलट तर आमची प्रार्थना असते, अंधारात कोणीही नसावा, प्रत्येका घरी उजेड व्हावा. पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विजेला आणि वीज सेवेत काम करणारे कर्मचारी पर्यायाने विजेचे बिल भरण्याला नेहमी गौणत्व दिल्याने थकबाकी वाढत जाते
आणि नाईलाज असतो आम्हाला वीज पुरवठा खंडित करावा लागतो. आता वीज पुरवठा खंडित केल्यामुळे आम्हा लोकांना वीज ग्राहकांचा रोष सुद्धा सहन करावा लागतो. बरेचदा तर मारहाणीचे जीव घेणे प्रकार सुद्धा घडतात. एकीकडे वसुली नाही म्हणून वरिष्ठांचा रोष, तर दुसरीकडे थकबाकीसाठी वीज कपात केली म्हणून ग्राहकांचा रोष. दोन्हीकडून आम्हाला रोषच सहन करावा लागतो. आमची अर्धी शक्ती आणि वेळ तर वसुलीच्या कामातच जातो. त्यामुळे अखंडित वीज सेवा पुरवताना आम्ही प्रत्येक वेळी मानसिक तणावातच असतो. आणि यातच कुणाच्या घरात विजेचा दिवा लावताना अनावधानाने चूक होऊन आमच्याच कुणाच्या तरी घरातील दिवा कायमचाच विझतो. आपण आम्हाला समजून घ्यावे. आम्ही आपल्यापैकी एक आहोत. कर्तव्य बजावताना आपल्याशी मनाविरुद्ध वागलोही असेल तरी आमच्या मनात आपल्याविषयी कुठेही आकसभाव नाही. या लाईनमन दिनाच्या निमित्ताने सर्व वीज ग्राहकांना आमची नम्र विनंती आहे की आम्ही विजेचे सेवेकरी आहोत. आम्हाला विजेचे मारेकरी ठरवू नका. आपले वीज बिल नियमित भरून आम्हाला आणि महावितरणला सहकार्य करा. आपलाच प्रकाशदूत विकास बांबल.